नमस्कार, मी बालाजी जगदाळे. भैरवनाथ यात्रेनिमित्त आमचे गेले 8 तारखेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. त्याला कोणीतरी आमच्या परंपरेला, बिदालच्या विकासाला, परंपरेला कोणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतंय. तर त्यामध्ये असं सांगणं आहे की आमचा गेले 55 वर्षाचा हा बिदालकरांचा एक इतिहास म्हणलं तरी चालेल. इतिहास असा आहे की कुठल्याही कार्यक्रमाला आज तागायत कधीच गालबोट लागलेलं नाही. तर विनाकारण कुठल्याही अफवा पसरवून काहीतरी गालबोट लावून कोणत्या तरी प्रशासनाचं नाव खराब केलं जाते, गावचं नाव खराब केलं जाते. तर असं होऊ नये यासाठी आमचं ग्रामस्थांच्या वतीनं एकच सांगणं आहे की जर असं होत असेल तर काय चूक आहे ते निदर्शनास आणून द्यावी. त्याबद्दल बिदाल ग्रामस्थ म्हणून आम्ही सगळे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि काल जो कार्यक्रम झाला अतिशय चांगल्या पद्धतीने झाला, तसाच आजचाही कार्यक्रम होईल. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही असं आमचं सगळ्या बिदालकर ग्रामस्थांचं मत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी बिदालगावचा पोलीस पाटील लखन बोराटे. काल जो प्रकार यात्रेनिमित्त झाला ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान, त्यामध्ये असं बातमीमध्ये कळवलं गेलं की पोलीस पाटलाला दमदाटी झाली म्हणून. तर असा कोणताही प्रकार कालच्या कार्यक्रमामध्ये माझ्याबद्दल झालेला नाही. आमची यात्राची जी परंपरा आहे ती सर्वांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून होते. दरवर्षी चांगल्या प्रकारे नियोजन होते, तरी यंदाही चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे. पहिल्यापासून गावची परंपरा चांगली आहे, कोणताही वाद होत नाही. आम्हाला पोलीस प्रशासनाला बिदालगावची लोकांची भरपूर मदत होते, त्यामुळे असा कोणताही प्रकार माझ्या बाबतीत झालेला नाही. आणि कालचा मुद्दा त्यांनी चालू केला की लोकप्रतिनिधींची, प्रशासनाची आणि गावाची बदनामी करण्याचा एक प्रयत्न झाला आहे. तर ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचाही कोणी काही गैरवापर केलेला नाही, कोणाच्या पदाचा गैरवापर केला नाही की कोणतीही हुकुमशाही पद्धतीनं कुठलाही कार्यक्रम केलेला नाही. हा सर्वांच्या संमतीनं हा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे. आणि गावच्या सर्व म्हणजे तरुण वर्ग असेल आणि ज्येष्ठ नागरिक असतील, या दोघांच्या संमतीनं हा कार्यक्रम झालेला आहे. तर कृपया करून आमच्या गावची आणि आमच्या यात्रेची, परंपरेची कोणी बदनामी करू नये. नमस्कार, माझं नाव चेतन जगदाळे. मी बिदालचा एक ग्रामस्थ आहे आणि आमच्या गावची 55 वर्षाची परंपरा आहे. आमच्या गावामध्ये सर्व पार्ट्या असूनसुद्धा 55 वर्ष झाले आमच्या गावची ग्रामपंचायती बिनविरोध चालते. आमच्या गावामध्ये गट तट राजकारण गाव पातळीवरती कधीही चालत नाही. सर्व ग्रामस्थ, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व एकत्र मिळून गावातला प्रत्येक कार्यक्रम हा साजरा करतात. महिला वर्ग असेल, सगळे मिळून सर्व जे प्रोग्राम होतात गावातले ते सगळे साजरे केले जातात. आणि 55 वर्षाच्या इतिहासामध्ये यात्रेच्या की 2 कार्यक्रम असतात. एक दिवस ऑर्केस्ट्रा असतो आणि एक दिवस तमाशा असायचा. तर आता काही कारणास्तव तमाशा बंद केला आणि दोन्ही दिवस ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो. आणि यात्रे दिवशी हे कार्यक्रम चालू असताना आजपर्यंत कधीही या कार्यक्रमाला कधी गालबोट लागलेला नाही. आणि सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व स्तरातील लोक सर्व मिळून हा कार्यक्रम साजरा करतात. आणि काल काहीतरी कोणीतरी अफवा पसरवल्या आणि आमच्या गावची बदनामी करायचा प्रयत्न केलाय. तर अशी कोणतीही गोष्ट गावामध्ये घडलेली नाही. सर्व कालचाही कार्यक्रम चांगला झालाय आणि आजचाही कार्यक्रम चांगला होईल. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.